नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? नारायणदास राठोड. आपण कुठून आलात? तालुका वडवणी, जिल्हा बीड, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 4/9/2022. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजीच्या महाराजाच्या आदिगल भक्ती आमची मारुती रायाची त्याची पूजा करायचो, पुन्हा ते शनिवार धरायचो, उपासना करायचो, पुन्हा जगदंबा देवीची बी काही पूजा हे करायचो, घरातले बी पूर्ण आम्ही काही सगळे करायचो. तेच देवाचंच बरं, दुसरं कोण करत नव्हतं काही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही जगदंबा देवीची पूजा करत होतात, त्याचप्रमाणे मारुतीची सुद्धा आपण आराधना करत होतात, तर मग संत रामपालजी महाराजांच्या मार्गाकडे आपण का वळालात? संत रामपालजी महाराजाच्याकडे वळायला भगतजी ते आमचे जावाईने दीक्षा घेतलेली, त्याने जे माझ्या मागं खूप काही लागले होते. तुम्ही ह्या एकदा दीक्षा हे आमचं ऐका, एकदा ऐका, तुमच्यासारखं दवाखाना चालू असते, मुळ्याचा त्रास आहे, तुम्हाला आजार आहे, गोळीचा हे त्रास आहे, सारखं सारखं तुम्ही म्हणतात, त्वचा रोग आहे, कुठं काय होय, तर तुम्ही हे देवाचंच का हे करतात? ह्याच्यात जर भक्ती जर पडल्यावर तुम्हाला जर काही लाभ नाही मिळाल्यावर तुम्ही भक्ती सोडून द्या. हे असं म्हणल्यावर मी इंदूरला गेलो आणि तिथं गेल्यावर तिथं सगळे भगतजीचे विचारलो. मग तिसऱ्या दिवशी मी म्हणलो आता दीक्षा घेणारच आहे मी, काही ना काही होचा. तिसऱ्या दिवशी मग दीक्षा घेतली. मला दीक्षा घेताच माझं सगळं घरी समाधान झालं, किरकिरी कवा नाही, काही नाही. तर मालकीन पुन्हा नंतर माझ्या म्हणल्या की मला बी दीक्षा घ्यायची, आता मला नको, मला शुगरच्या गोळ्या हे सारखं चालू आहे, बंद आहे म्हणतात लोक. ते ऐकून पुन्हा मालकीन दीक्षा घेतली इथं बीडमध्ये पुन्हा नंतर. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे जावई आहेत सर्वप्रथम ते संत रामपालजी महाराजांचे अनुयायी आहेत आणि त्यांनी आपल्याला प्रेरणा दिली की आपणसुद्धा जे दुःखी आहेत, जे काही कष्ट आहेत, जे शारीरिक व्याधी आहे ते जर दूर करायचे असेल तर संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी. म्हणून आपण इंदोरला जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. मला विचारायचं असं आहे की जेव्हा आपण इंदूर आश्रममध्ये गेला होतात तर तेव्हा तिथली परिस्थिती किंवा तिथली जी सिच्युएशन किंवा तिथलं जे वातावरण हे कसं होतं? तिथं वातावरण एकदम छान होतं आणि सगळं हे भगतजीला मी विचारलो की मला हे दीक्षा घ्यायची नको बाबा, हे लई कडक आहे नियम असं वाटायचं. पण मला घरचे बी सारखे फोन यायचे मला की तुम्ही गेला तेव्हापासून असं मागं लाभ घडे, बांधकामाचं आमचं आडवा होतं, 7/12 माझ्या नावावर जमीन होत नव्हती. ती जमीन व्हाय ना, ती जमीन साहेब आलेत म्हणली, फोन लावले मला की तुमची जमीन तुमच्या नावावर होणार आहे, काही घाबरू नका, तुमचे मालक कुठे आहे? तर मला लगे फोन लावला. मी म्हणलं मी इथं इंदूरला दीक्षा घ्यायला इथं इंदूरला आलेलो आहे मी. तर म्हणलं मागं मी आलो की तेव्हाचं माझं काय पुण्य आहे बाबा, म्हणलं हे भारी. म्हणून मग तिथं मी सगळ्यालाच म्हणलो की बाबा मला हे देवापासून मला लईच लाभ घडला आहे. सर, जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्याला जेव्हा आपण गेला होतात त्याच वेळी आपल्याला आपली जी शेती आहे ते जे 7/12ला आपलं नाव लागत नव्हतं, परंतु ते सुद्धा आपल्या संत रामपालजी महाराजांकडे गेल्यानंतर लगेच आपलं 7/12ला नाव लागलं. तर ह्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला सद्भक्ती केल्यामुळे संत रामपालजी महाराजांनी जे मग गुरुमंत्र दिले त्या गुरुमंत्रांमुळे आपल्याला आणखीन काही अनुभव किंवा काही लाभ प्राप्त झालेत का? आणखीन लाभ असं सांगायला म्हणजे खूपच. आता मला बांधकाम मी 20 ते 22 लाखाचं बांधकाम केलं. माझे स्वप्नात बी नव्हतं असं होईन म्हणून. पण माझं हे बांधकाम झालं, माझं कुठं अडचण आलेली नाही, कुठं काही झालं नाही. बँकेचं काम लई दिवसापासून रखड आलं होतं, बँकेचं काम बी झालं माझं. पुन्हा परत मला कर्ज लोन बी पैसे मिळालं. पुन्हा नंतर माझं वावरामध्ये शेतीमध्ये मला 5 ते 10 पोत्यावर काही ज्वारी होत नव्हती, म्हणजे 28 पोते ज्वारी झाली. सगळे आमच्या गावात दीक्षा मीच घेतलेली. ते सगळे म्हणतात की काय भानगड आहे, काय परमेश्वर दया करते. म्हणलं हे ते परमात्माचं दया आहे, कसं आहे ते मी पुढचं सांगू शकत नाही एवढं. म्हणलं आता काय आहे ते. पण मला इथून मागं एवढं कवाच लाभ झाला नाही. असं लाभ झालं आहे तर आचार्य करतात माझ्या गावात. आता बाकीचे बी 5-6 जण माझ्या योगाने आता उद्या सोमवारी दीक्षा घेणार आहे, इथं बीडला येणार आहे ते. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला भक्ती कळाली आणि त्या भक्ती मार्गावर चालताना आपल्याला बरेचसे अनुभव आलेत, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक स्वरूपात आपल्याला लाभ प्राप्त झालेत. तर आपल्या ह्या अशा अनुभवातून
आपण आपल्यासारखे जे गरजवंत आहेत, त्याचप्रमाणे आपले जे आप्तेष्ट आहेत, नातलग आहेत आणि जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? मी सगळ्या पूर्ण लोकाला सांगितलं जातो की बाबा हे देवाचं तुम्ही रामपाल महाराजाचं पुस्तक अभ्यास वाचा, ह्यात ज्ञानगंगा वाचा, ह्याच्यात लाभ काय आहे काय नाही तुम्हाला लक्षात येईल. आणि पुन्हा लक्षात आल्यानंतर तुम्ही मला खरं काय आरती भक्ती कोणचे साधना करतो तो आपण कोणतं चुकीचं आहे की खरं आहे हे तुम्हाला लक्षात येईल, असं प्रत्येक लोकाला मी समजून सांगतोय. मी असं विनंती करतो की हे जितकं बाकीचे लोक आहेत संत रामपालजी महाराजाचं हे चॅनलवर बघा, TV साधनावर सकाळी संध्याकाळी 2 टाईम चॅनलवर आहे आणि ते बघून शिनी हे संत रामपालजीच्या ह्या दीक्षा घ्या, ह्याच्यात तुम्हाला लाभ आहे. सर, जसं आज आपण जनसमुदायाला साथ घालत आहात की जो कोणी व्यक्ती आज आपल्याला बघत आहेत तर त्यांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला काही हरकत नाही. तर ज्या साधकाला असं जाणवत असेल की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेत यावे, तर तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? जो कोई चॅनलवर इंटरव्ह्यूवर बघत असेल ना, तो खाली चॅनलवर नंबर येत आहे संत रामपालजी महाराज, त्याच्यावर फोन लावा आणि दीक्षा घेण्याचा संपर्क साधवा. धन्यवाद. 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 संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.